नमस्कार, मी ओंकार गवळी ॲग्रिकल्चर स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे। तर आज आपण सुपारी उत्पादनामधील दुसरा पार्टची माहिती घेऊयात। हंगाम आणि लागवडीचे अंतर। हंगाम आणि लागवडीच्या अंतरामध्ये सुपारीची लागवड जून महिन्यात करावी। अधिक पाऊस पडणाऱ्या भागात सप्टेंबर महिना लागवडीस योग्य ठरतो। लागवडीसाठी 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे 2.7 बाय 2.7 मीटर अंतरावर खोदून ते खड्डे प्रत्येकी 20 किलोग्राम शेणखत 1.5 किलोग्राम सुपर फॉस्फेट खताने भरून घ्यावेत। खते आणि पाणी व्यवस्थापन। सुपारी खतांचा पहिला हप्ता ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात आणि दुसरा हप्ता डिसेंबर जानेवारी महिन्यात द्यावा। पहिला हप्ता 1 घमेले शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा बायोमेल अधिक 10 किलो हिरवळीचे खत अधिक 75 ग्रॅम नत्र अधिक 75 ग्रॅम पालाश असा द्यावा। 1 वर्षाच्या झाडास वरील खतांची 1/3 मात्रा, 2 वर्ष वयाच्या झाडास 1/3 मात्रा तर 3 वर्ष वयाच्या झाडास वरील पूर्ण मात्रा द्यावे। खते झाडाच्या बुंद्यापासून 1 मीटर अंतरावर 15-20 सेंटीमीटर खोल द्यावेत आणि हवामानानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात। उन्हाळ्यात 4-5 दिवसांनी तर हिवाळ्यात 7-8 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी। पाण्याचा ताण बसल्यास फुलांफळांची गळुते। आंतरपिके आणि तण नियंत्रण। सुपारीमध्ये काळी मिरी हे आंतरपीक घ्यावे। तणांचा बंदोबस्त खुरपणी करून करावा। सुपारीमध्ये तणनाशकांचा आणि आच्छादनाचा वापर करून ही तण नियंत्रण करता येते। महत्त्वाच्या किड्यांचे त्यांचे नियंत्रण। देवीय किंवा खवले कीड ही कीड सुपारीच्या फळांच्या सालीमधून रस शोषून घेते, त्यामुळे फळांचा आकार लहान राहून ती सुरकुतात आणि प्रादुर्भाव तीव्र झाल्यास गळूनही पडतात। या किडींच्या नियंत्रणासाठी 15 मिली डायमेथोएट 30% प्रवाही किंवा 30 मिली मेलाथिओट 50% प्रवाही 10 लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारावे। गेंड्या भुंगा। हा भुंगा पोफळीच्या शेंड्यामध्ये येणारा नवीन कोंब खातो आणि झाडांचे नुकसान करतो। झाडाची पाने त्रिकोणी कापलेली दिसतात। उपद्रव गंभीर स्वरूपाचा असल्यास झाड सुकते आणि मरते। या किडीच्या नियंत्रणासाठी भुंग्याने पोखरलेली छिद्रे व खोबणी त्यात वाळू किंवा 2% मिथिल पॅराथिओन भुकटी यांचे मिश्रण समप्रमाणात भरावे। हा उपाय दर 3 महिन्यांनी करावा। सोंड्या भुंगा। या किडीच्या अळ्या पोफळीच्या खोडाचा आतील मऊ भाग खातात आणि खोड पोखरतात। काही दिवसांनी झाड मरते। या किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त झाडावरील छिद्रात 2% मिथिल पॅराथिओन भुकटी व वाळू यांचे मिश्रण समप्रमाणात भरावे किंवा EDCT या धुरीजन्य कीटकनाशकात बुडविलेले कापसाचे बोळे झाडावरील छिद्रामध्ये सोडावेत व ते चिखलाने बंद करावेत। महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण। काळे रोग। कोळे रोग हा बुरशीजन्य रोग आहे। हा रोग फायटोप्थोरा आरोकी या बुरशीमुळे होतो। बुरशीचा प्रादुर्भाव फळांच्या देठावर होतो, त्यामुळे फळांची गळ होते। या रोगांच्या नियंत्रणासाठी 1% बोर्डो मिश्रण अथवा कॉपर ऑक्सिक्लोराइड 35 ग्रॅम 10 लिटर पाण्यात यांच्या फवारण्या पावसाळा सुरू होण्या अगोदर सुरू कराव्यात। तसेच ॲलिएट या बुरशीनाशकाची 2 वेळा मुळांजवळ जिरवणी करावी। मुळकूज। निचरा न होणाऱ्या भागात हा रोग होतो। मुळे कुजल्यावर शेंडा सुकतो व झाड मरते। या रोगाच्या नियंत्रणासाठी मुळाजवळ निचरा सुधारावा। मुळाजवळ 2% बोर्डो मिश्रणासाठी जिरवणी 2-3 वेळा करणे, म्हणजे पावसाळ्यापूर्वी एकदा किंवा नंतर 2 वेळा करावी। नवीन लागण झालेल्या झाडांच्या बुंद्याभोवती चर काढून त्यात गंधक व चूर्ण यांची भुकटी एकाच एक प्रमाणात प्रत्येकी 1 किलो याप्रमाणे चरातील मातीत मिसळावी। जास्त खत झालेल्या व मेलेल्या झाडांचे अवशेष मुळासकट काढून त्यांचा नाश करावा। अशा ठिकाणी कमीत कमी 6 महिने नवीन रोप लावू नयेत। बांड रोग। जास्त नत्र, जास्त पाणी व कमी निचरा यामुळे हा रोग होतो। या रोगामुळे पाने आखूड निपजतात। शेंड्याला पर्णगुच्छ आकार येतो। पाने गडद हिरवी होतात। पाने कडमडीत होतात। झाडावर सुपारी लागत नाही। नियंत्रणासाठी जमिनीचा निचरा सुधारावा। खते विशेष करून एकदम न घालता हप्त्याने घालावीत। फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री। सुपारीची फळे तयार झाल्यावर त्यांचा रंग नारंगी होतो। फळे तयार झाल्यावर संपूर्ण घड काढावा। ऑक्टोबर ते जानेवारी या काळात फळांची काढणी करावी। एका पोपळीपासून दरवर्षी 3 ते 5 किलो सुकी सुपारी मिळते। सुपारी नीट करून सुकवून विक्रीसाठी पाठवावी। फळांची साठवण आणि हाताळणी। तयार व वाळलेली सुपारी बरेच दिवस व्यवस्थित राहते। फळांवरील कात्यास काढल्यानंतर सुपारी मोकळ्या हवेत व सावलीत ठेवावी। धन्यवाद।